पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं. सुदैवाने विमानातले कर्मचारी सुरक्षित. अपघातानंतर धावपट्टी केली बंद. धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावर. नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तास लागण्याची शक्यता. मंत्री मुरलीधर मोहोळांनी ट्विट करत दिली माहिती. मोदी सरकारला मोठा धक्का. महिला आरक्षण विधेयक कोसळलं. विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार पहिल्यांदाच अपयशी. महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. भाजप महिला खासदारांचं संसदेत आंदोलन. 12 वर्षात मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा धक्का. पंतप्रधान मोदींना जादूगर म्हटल्यानं वादंग. लोकसभेत सत्ताधारी संतापले. केली माफीची मागणी. विरोधी पक्षनेत्याचं भाषण हीच जादूगिरी. खासदार निशिकांत दुबे यांचा हल्लाबोल. आरक्षण विधेयकावर नवनीत राणा यांना अश्रू अनावर. नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केल्याबद्दल मोदींचे आभारही मानले. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर बैठक. खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार. व्हीसीद्वारे कोर्टासमोर खरातला हजर करणार. लैंगिक शोषणाच्या 4थ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी आज संपणार. खराच्या अटकेला महिना पूर्ण. खरात विरोधातल्या गुन्ह्यांचा आकडा वाढला. नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद. खरातचा अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता. दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणी लोंढेची चौकशी झाल्याची माहिती. टीसीएस कंपनी धर्मांतरण प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली. एका महिला अत्याचार गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट. कॉर्पोरेट जिहादच्या चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आता सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशकात. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा इशारा. झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कामगिरी. 15 लाखांचं बक्षीस असलेला कमांडर सहदेवसह 4 नक्षलवादी ठार. आखाती युद्ध संपण्याच्या दिशेनं वाटचाल. इराणबरोबर करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली. लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ खुलं. केकेआर विजयापासून दूरच. सलग 5वा पराभव. गुजरातनं 5 विकेट्सनं केला पराभव. आयपीएलमध्ये आज वीकेंडला डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरू दिल्ली आमने सामने तर दुसऱ्या सामन्यामध्ये हैदराबाद चेन्नई भिडणार.